मागच्या 7 ते 8 दिवसापूर्वी एम-पी-एस-सीने एक नोटिफिकेशन त्यांच्या ऑफिशियल साईटवरती पब्लिश केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आपल्या 2 जे ॲडव्हर्टाइजमेंट असतील, एम-पी-एस-सी फार्मसी ऑफिसरची जी पोस्ट आल्या आहेत 2, तर त्याची ॲडव्हर्टाइजमेंट पब्लिश झालेली आहे मागच्या 1-1.5 महिन्यापूर्वी आणि फॉर्मसुद्धा भरून झालेले आहेत आणि मागच्या 7-8 दिवसापूर्वी त्याचं एक नोटिफिकेशन आलेलं असेल. त्याच्यामध्ये मी तुम्हाला अपडेटसुद्धा दिली होती की जी फार्मसी ऑफिसरची आपली एक्झाम होणार आहे त्याची आता सरळ सेवा भरती होणार आहे. म्हणजे त्यांना पेक्षा जास्त फॉर्म रिसीव्ह झाल्यामुळे तुमचा जो इंटरव्ह्यूची प्रोसेस कंडक्ट होणार होती ती आता न होता आता मुलाखत जी आहे ती कॅन्सल करून सध्या थेरीची एक्झाम होईल, म्हणजे सरळ सेवा भरती होईल. 100 मार्काची परीक्षा 2012मध्ये झालेली होती एकदा एम-पी-एस-सी फार्मसी ऑफिसरची आणि त्याचा जी प्रश्नपत्रिका आहे 2012ची तुम्हाला या पुस्तकामध्ये मी अवेलेबल करून दिलेली आहे. त्याचसोबत जो सिलेबस होता 2012 साली या एक्झामचा, कशा प्रकारचा सिलेबस होता, कुठल्या टॉपिकवरती प्रश्न विचारले होते, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी या बुकमध्ये अवेलेबल करून दिलेल्या आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शॉर्टमध्ये डिस्कस करणार आहोत की ही जी एक्झाम घेणार आहे एम-पी-एस-सी फार्मसी ऑफिसरची, तर त्याच्यामध्ये त्याचा एक्झामचा सिलेबस कशा प्रकारचा असेल. माझी एक्झाम 2012मध्ये झाली होती, त्याचा कशा प्रकारचा सिलेबस होता. त्याच्यानंतर जी प्रश्नपत्रिका 2012मध्ये झाली होती त्याचं डिटेलमध्ये ॲनालिसिस केलेलं आहे मी. कुठल्या सब्जेक्टवरती किती आणि कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहेत, तुम्हाला अभ्यास करताना कुठल्या विषयावरती जास्त फोकस करावं लागेल आणि अभ्यास करत असताना कुठले विषय तुम्हाला कव्हर करावं लागतील थरेली, जेणेकरून तुमचा जो येणारा रिझल्ट आहे तो चांगला आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, विषयापर्यंत नक्की बघा. तर पहिल्यांदा आपण या एम-पी-एस-सी फार्मसी ऑफिसरची जी एक्झाम होणार आहे त्याचा सिलेबस कसा असणार आहे आणि हा सिलेबस पहिल्यांदा सांगतो. ओल्ड सिलेबस आहे 2012 साली जी चाचणी परीक्षा झाली होती तर त्या एक्झामचा हा सिलेबस आहे. त्याच्यामुळे आता जी नवीन एक्झाम तुमची होणार आहे त्यासाठी हाच सिलेबस असेल असं सांगता येणार नाही किंवा गृहीत धरता येणार नाही. फक्त तुम्हाला एक अंदाज येण्यासाठी आजचा या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी फक्त मागचा जो एक्झामचा सिलेबस किंवा पॅटर्न होता तो डिस्कस करेल, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करताना कळेल की कुठल्या विषयाला कशाप्रकारे आपल्याला हँडल करायचं आहे आणि मागच्या एक्झाममध्ये कशा प्रकारचे प्रश्न त्याच्यावरती विचारले गेले होते. एक बेसिक तुमच्या ज्या आयडिया आहेत त्या एकदा क्लिअर व्हाव्यात आणि तुमचे बरेच जण मला याच्याविषयी डिस्कस करत होते. त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये शॉर्टली एक्झामचा जो ओल्ड सिलेबस आहे तो आणि जो एक्झामचा पॅटर्न आहे म्हणजे कसे प्रश्न विचारले गेले होते, शॉर्टली जी प्रश्नपत्रिका आहे ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर हे जे पुस्तक आहे याच्यामध्ये तुम्हाला मी आत्तापर्यंत आलेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका, त्याचसोबत तुमच्यापैकी बरेच जण मला प्रत्येक एक्झामचा सिलेबस किंवा पॅटर्न विचारत असतात. त्याच्यामुळे हे सगळे तुमचे जे प्रश्न आहेत किंवा जे डाऊट्स आहेत ते कन्सिडर करून याच्यामध्ये ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाम आहेत त्याच्यामध्ये आपली महाराष्ट्राची जी DTHS असू द्या, जिल्हा परिषद असू द्या किंवा ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या RRB असू द्या, तुमची एम्स असू द्या, CGHS, ESIC, बऱ्यापैकी जेवढ्यांचा ऑफिशियल सिलेबस साईटवरती पब्लिश झालेला आहे त्या सगळ्या एक्झामचा सिलेबस, त्याच्या प्रश्नपत्रिका, टॉपिक वाईज क्वेश्चन पेपर हे सगळं तुम्हाला या पुस्तकामध्ये मी अवेलेबल करून दिलेलं आहे. आता जी आपण प्रश्नपत्रिका आणि सिलेबस बघणार आहोत तो आपण याच बुकमधून बघणार आहोत. तर जर तुम्ही पेज नंबर 8वरती आलात या पुस्तकाच्या तर तुम्हाला इथं एम-पी-एस-सी फार्मासिस्ट एक्झाम सिलेबस बघायला भेटेल. सिलेबसचं स्वरूप तुम्हाला थोडक्यात अगोदर एक्झामचं जे स्वरूप असणार आहे ते एकदा डिस्कस करतो. स्टँडर्ड डिग्री असणार आहे, म्हणजे डिग्री लेवलचे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला इथे विचारले जातील. एक्झामचं जे स्वरूप असणार आहे तर त्यांनी इंग्लिश दिलेलं आहे, मीडियम ऑफ द एक्झाम इंग्लिश. नेचर ऑफ द पेपर, ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑफ द क्वेश्चन, म्हणजे MCQ स्वरूपाचं जे आहे तुमची परीक्षा असेल. टोटल मार्क्स 100 असतील आणि नंबर ऑफ क्वेश्चनसुद्धा 100 असतील. एक्झामचा जो टाईम असणार आहे ड्युरेशन तो तुम्हाला इथं 1 आवर म्हणजे 60 मिनिट बघायला भेटेल. अशा प्रकारचं एक्झामचं जे स्वरूप आहे ते 2012मध्ये होतं. कदाचित आताच एक्झामचं स्वरूप जे आहे ते चेंज होऊ शकतं किंवा अशा स्वरूपाचं असू शकतं. त्याच्यानंतर एक्झामचा सिलेबस जर आपण बघितला तर सिलेबसला 2 सेक्शनमध्ये डिवाईड केलेला आहे. पहिला जो आहे तो पार्ट 1, त्याच्यामध्ये तुम्हाला फार्मास्युटिक्स, डिस्पेन्सिंग आणि हॉस्पिटल फार्मसी म्हणजे जे सुटिक्स रिलेटेड सब्जेक्ट आहेत तर ते बघायला भेटतील. त्याच्यामध्ये सुटिक्स आहे, डिस्पेन्सिंग आणि हॉस्पिटल फार्मसी आहे आणि त्याच्यामध्ये सब पॉईंट तुम्हाला डिटेलमध्ये त्यांनी दिलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिल्यांदा जो फर्स्ट टॉपिक आहे तो आहे फॉर्म्युलेशनचा. त्याच्यामध्ये त्याचे टाईप्स आहेत, प्रिपरेशन आहे, पॅकेजिंग, लेबलिंग, स्टोरेज, व्हेरियस कन्व्हेन्शनल अँड प्रोलॉंग रिलीज ड्रग डिलिव्हरी सिस्टीम, पर ओरल पॅरेंटल ॲडमिनिस्ट्रेशन, नोव्हल रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन इन्क्लुडिंग द पल्मोनरी, नझल, ऑप्थॅल्मिक, ट्रान्सडर्मल, कन्सेप्ट ऑफ ड्रग स्टँडिंग अँड सेल्फ लाईफ. तर जे क्लासिफिकेशन आहे ड्रगचं आणि त्याच्या रूट्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनचं तर ते याच्यामध्ये आहे. त्याचे टाईप्स, त्याचं प्रिपरेशन, त्याचं पॅकेजिंग, लेबलिंग, स्टोरेज, कशा प्रकारचं टेम्परेचर असतं, कोल्ड असू द्या, कूल असू द्या किंवा वार्म्स असू द्या, अशा प्रकारचे थोडक्यामध्ये टेम्परेचर. त्याच्यानंतर प्रिस्क्रिप्शनचा पार्ट आहे जो की तुम्हाला RMAमध्ये भेटून जाईल. त्याच्यामध्ये त्याची डेफिनेशन आहे, व्हेरियस टाईप ऑफ प्रिस्क्रिप्शन जसं इन्स्क्रिप्शन, सुपरस्क्रिप्शन, बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ज्या लॅटिन टर्म आहेत त्यासुद्धा महत्त्वाच्या आहेत एक्झामच्या दृष्टिकोनातून. देअर फंक्शन्स, हँडिंग ऑफ द प्रिस्क्रिप्शन,
charging policy, labeling requirement as per the various schedule mentioned in Drug and Cosmetic Act and Addendum Pharmacy Act 1948, Drug Price Control Order as per the regulatory requirement, Narcotic and Psychotropic Substances Act अँड रूल. याच्यामध्ये पी जीचा पार्टसुद्धा इन्क्लूड केलेला आहे आणि पी जीवरती मी आता ॲनालिसिस केलं. त्याचं 8 ते 10 प्रश्न मला या प्रश्नपत्रिकेमध्ये बघायला भेटलेले आहेत आणि आतापर्यंत अशी कुठलीच एक्झाम नाही ज्याच्यावरती पी जीवरती प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे तुमचे शेड्यूल असू द्या किंवा बाकीच्या छोट्या मोठ्या गोष्टी असू द्याचे कुठला फॉर्म कुठल्या याच्यासाठी यूज केला जातो. तर पी जी हा सगळ्यात खूप महत्त्वाचा विषय आहे. आपली आतापर्यंत DDHS असू द्या, जिल्हा परिषद असू द्या, एक ना एक प्रश्न त्यावर फिक्स विचारला जातो. त्याच्यानंतर पोस्टॉलॉजीचा पार्ट आहे तो सुद्धा तुम्हाला सुटिक्समध्ये आर्मेताच्या भेटून जाईल. त्याच्यामध्ये त्याची डेफिनेशन, फॅक्टर ऑफ टेकिंग द डोस सिलेक्शन, कॅल्क्युलेशन ऑफ द डोस, पेडियाट्रिक आणि जेडियाट्रिक प्रिपरेशन. तर कॅल्क्युलेशनवरती सुद्धा सुटिक्सच्या बरेच प्रश्न याचे विचारले आहेत. आपण थोड्या वेळानंतर हे सिलेबस डिस्कस झाल्यानंतर प्रश्नपत्रिका डिस्कस करणार आहोत. तर मी ॲनालिसिस केल्याप्रमाणे सध्या कॅल्क्युलेशनवरती सुद्धा प्रश्न विचारलेले. आतापर्यंत मी बऱ्याच प्रश्नपत्रिकेचा रिव्ह्यू केला पण त्याच्यामध्ये डोसेस फॉर्मचं कॅल्क्युलेशन आहे त्याच्यावरती आतापर्यंत कुठल्याच एक्झाममध्ये जास्त प्रश्न विचारलेले नाहीत. मग ती सेंट्रलची CGC's असू द्या किंवा SIC असू द्या. पण आपल्या MPSC फार्मसी ऑफिसरमध्ये मला कॅल्क्युलेशनवरती बरेच प्रश्न बघायला भेटलेत आणि थोड्या वेळात तुम्हाला मी दाखवून देईल. त्याच्यानंतर स्टडी ऑफ व्हेरियस फार्माकोपिया, मोनोग्राफ अँड व्हेरियस क्वालिटी कंट्रोल टेस्ट मेन्शन इन द मोनोग्राफ्स, IP, USP, EP आणि BP. हे सुद्धा तुम्हाला RM येताचा जो फर्स्ट किंवा सेकंड पार्ट आहे त्याच्यामध्ये पहिल्या 1 ते 2 टॉपिक जे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला हे फार्माकोपिया जे आहे ते बघायला भेटतील आणि बाकीचे जे फार्माकोपिया जे पुस्तकात तुम्हाला सापडणार नाही ते तुम्ही गुगल करू शकता आणि बाकीचे जे महत्त्वाचे डिटेल आहेत त्या नोट डाऊन करू शकता. त्याच्यानंतर स्टराईल प्रोडक्ट, देअर मॅन्युफॅक्चरिंग अँड क्वालिटी कंट्रोल मेथड ऑफ स्टरलायझेशन, व्हॅलिडेशन देअर ऑफ टेस्ट ऑफ स्टरिलिटी, टेस्ट फॉर पायरोजन, कन्सेप्ट ऑफ असepsis, मेंटेनन्स ऑफ द aseptic कंडिशन, सेंट्रल स्टराईल सप्लाय and its functioning, microbiological media preparation and sterilization, surgical dressing, properties, sterilization standard of the test for sterility. तर याच्यामध्ये मायक्रोबायोलॉजी सुद्धा थोडासा पार्ट इन्क्लूड केलेला आहे. ह्या गोष्टी सुटिक्समध्ये सुद्धा कवर होतात आणि मायक्रोबायोलॉजीमध्ये सुद्धा होतात स्टरलायझेशनच्या. तर ते सुद्धा एकदा तुम्ही चांगल्या प्रकारे चेकआउट करू शकता. त्याच्यामध्ये ओव्हन आहे, हॉट एअर ओव्हन आहे, त्याचं टेम्परेचर, त्याचं सायकल कुठली आहे, टेम्परेचरला किती वेळ ठेवावं लागतं, या सगळ्या गोष्टी. हॉट एअर ओव्हनमध्ये कुठल्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट आपण स्टाईल करतो, ऑटोक्लेवमध्ये कुठल्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट आपण स्टाईल करतो, त्यासाठी टेम्परेचर किती लागतं, किती वेळासाठी इन्स्ट्रुमेंट ठेवतो, या सगळ्या गोष्टी छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही एकदा नोट डाऊन करू शकता. त्याच्यानंतर हॉस्पिटल अँड ड्रग स्टोरेज, हॉस्पिटल अँड क्लिनिकल फार्मसी या सब्जेक्टमध्ये सुद्धा मला त्यामध्ये प्रश्न बघायला भेटले. त्याच्यामुळे हा छोटा विषय आहे डिप्लोमाचा, हा तुम्ही एकदा डिटेलमध्ये कवर करू शकता. हॉस्पिटल अँड ड्रग स्टोअरमध्ये लेआउट, त्याचे डिझाईन, स्टाफ, मटेरियल कोडिंग अँड स्टॉकिंग, स्टोरेज कंडिशन, legal requirement, maintenance of the various register, use of the computer for the day to the recording keeping, inventory concept of the EQU, purchase policy, distribution system in a hospital, dispensing to the patient out and safe to the drug hospital. तर याच्यामध्ये DSBMचा म्हणजे ड्रग स्टोरेज अँड बिझनेस मॅनेजमेंटचा सुद्धा सिलेबस कवर केलेला आहे आणि त्याच्यावरती सुद्धा मला 1 ते 2 प्रश्न बघायला भेटलेले आहेत. त्याच्यामध्ये ज्या DSBMमध्ये छोट्या छोट्या ज्या कन्सेप्ट आहेत जसं की इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी EOQ, त्याच्यानंतर मेंटेनन्स रेकॉर्ड आहे, त्याच्यामध्ये लीजर आहे, ह्या छोट्या मोठ्याच्या डेफिनेशन किंवा डिफरन्स बिटवीन जे आहे ते एकदा तुम्ही चांगल्या प्रकारे वाचून घ्या आणि नोट डाऊन करून घ्या. त्याच्यानंतर क्लिनिकल फार्मसी, ड्रग अँड पॉयझन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस अँड इट्स मॅनेजमेंट, पेशंट काउन्सिलिंग, पेशंट इन्फॉर्मेशन, लिफलेट्स, पेशंट मेडिकेशन ॲडहेरन्स, ड्रग टू ड्रग, फूड इंटरॅक्शन, ॲडवर्स ड्रग रिॲक्शन, यूज ऑफ द सॉफ्टवेअर डाटाबेसेस फॉर द मॉनिटरिंग ड्रग इंटरॅक्शन अँड ॲडवर्स ड्रग रिॲक्शन अँड ॲडिओसिंक्रेटिक रिॲक्शन. त्याच्यामध्ये तुम्हाला कोलॉजीचा थोडा सेक्शन, त्यासोबत DSBMचं सेक्शन विचारलेलं आहे आणि हेल्थ एज्युकेशन कम्युनिटीचा सुद्धा सेक्शन आहे. हे जे सॉफ्टवेअर आहेत तुम्हाला जे छोटे पुस्तकं आहेत निराईल पब्लिकेशनचे ते हेल्थ एज्युकेशन अँड कम्युनिटी फार्मसीमध्ये, त्याच्यामध्ये कुठल्या ड्रगसाठी कुठलं सॉफ्टवेअर वापरलं जातं, आपण जनरली आता मेडिकल स्टोअरमध्ये सॉफ्टवेअर वापरतो तर तशाच प्रकारचे जे डाटाबेसिस किंवा सॉफ्टवेअरचे नावं जे आहेत कुठल्या याच्यासाठी कुठला वापरला जातो त्याच्या पुस्तकात कवर केले आहेत. तर त्याच्या एकदा चांगल्या प्रकारे नोट्स काढून त्या तुम्ही रिवाईज करू शकता. त्याच्यानंतर हा झाला पार्ट फर्स्ट. त्याच्यामध्ये तुमची मायक्रोबायोलॉजी, PGA, DSBM, फार्मास्युटिक्स, हॉस्पिटल क्लिनिकल फार्मसी, त्याच्यानंतर थोड्या प्रमाणामध्ये कोलॉजी कवर झालेली आहे. नेक्स्ट जो सेक्शन आहे तो आहे प्युअर कोलॉजीचा, फार्मॅकोलॉजी आणि टॉक्सिकोलॉजी. त्याच्यामध्ये कन्सेप्ट ऑफ द हेल्थ डिसीजेस, पॉझिटिव्ह एजंट, प्रिव्हेन्शन ऑफ द डिसीजेस लाईक एड्स, ट्युबरक्युलोसिस, ब्रीफ आउटलाईन ऑफ द कम्युनिकेबल डिसीजेस, मोड ऑफ ट्रान्समिशन आणि प्रिव्हेन्शन. तर याच्यामध्ये तुम्हाला ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी सुद्धा पार्ट जो आहे तो बघायला भेटेल आणि त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट एड, इमर्जन्सी ट्रीटमेंट ऑफ द शॉक, स्नेक बाईट, बर्न, पॉयझनिंग अँड फ्रॅक्चर हा हेल्थ अँड कम्युनिटी फार्मसीचा HSCP आणि HAPचा जो टॉपिक आहे किंवा जो सब्जेक्ट आहे डिप्लोमाचा तर त्याच्यावरती हे प्रश्न विचारले गेले किंवा हे जे सिलेबस आहे तो त्याच्यावरती आहे. त्याच्यानंतर फार्मॅकोलॉजी ऑफ द फॉलोइंग क्लासेस ऑफ द ड्रग, त्याच्यामध्ये क्लासिफिकेशन ऑफ अँटी हायपरटेन्सिव्ह, अँटी अँजेनल एजंट,
अँटी हायपरलिपिडिक एजंट, कार्डिओटोनिक, ॲलर्जिक, अँटीडायबेटिक, अँटीमायक्रोबियल, अँटीबायोटिक इंक्लुडिंग द न्यूअर जनरेशन अँटीबायोटिक, अँटीअल्सर एजंट, अँटॅसिड, अँटीडिप्रेसंट, HIV एजंट. तर ते क्लासिफिकेशन आहे इकोलॉजीचं. तर त्याच्यावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि सिलेबसमध्ये सुद्धा हा पार्ट इन्क्लूड आहे आणि प्रश्नपत्रिकेने सुद्धा तुम्हाला क्लासिफिकेशनवरती प्रश्न बघायला भेटतील. कुठल्याही एक्झामसाठी क्लासिफिकेशन हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यावरती 100% प्रश्न हे विचारले जातात कोलॉजी या सेक्शनमध्ये. त्याच्यानंतर क्लिनिकल टॉक्सिकोलॉजी, त्याच्यामध्ये क्लिनिकल सिम्पटम्स, मॅनेजमेंट ऑफ द अक्यूट पॉयझनिंग ड्यू टू पेस्टिसाइड, बेन्झोडायझेपाम, अल्कोहोल, इथेनॉल, मिथेनॉल, ओपिएट्स, बारबार्चुरेट, पॅरासिटामॉल, सॅलिसिलेट, हेवी मेटल, आर्सेनिक, लेड, मर्क्युरी, रेडिएशन पॉयझनिंग. तर ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शनचा एक सेक्शन आहे इकोलॉजीमध्ये, जनरल फार्माकोलॉजीमध्ये, तो एक महत्त्वाचा आहे. आणि त्याच्यानंतर ड्रग पॉयझनिंग, कुठली पॉयझनिंग झाल्यानंतर कुठल्या प्रकारचा अँटीडोट दिला जातो. अँटीडोटवरती सुद्धा एक्झाममध्ये बऱ्याच ठिकाणी प्रश्न विचारले जातात. CGSमध्ये तर फेवरेट टॉपिक आहे त्यांचा अँटीडोट. त्याच्यावरती 100% प्रश्न हा विचारला जातो CGSमध्ये किंवा SICमध्ये. कुठल्याही पॉयझनिंग झाल्यानंतर कुठल्या प्रकारचा अँटीडोट हा ड्रग दिला जातो. तर अशा प्रकारचे ड्रग पॉयझनिंग, ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन हे टॉपिक महत्त्वाचे आहेत जनरल फार्माकोलॉजीमध्ये. तर तुम्ही या टॉपिकच्या अशा छोटे मोठे इम्पॉर्टंट जे टॉपिक आहेत त्याच्या चांगल्या प्रकारे नोट्स काढून एक्झामचं जे आहे ते रिव्हिजन करू शकता. तर अशा प्रकारचा बेसिक सिलेबस आहे. 2 सेक्शनमध्ये सिलेबस डिवाईड आहे आणि बऱ्यापैकी जेवढे आपले 12 ते 13 सब्जेक्ट आहेत ते याच्यामध्ये कवर केलेले आहेत. आणि तुम्हाला अभ्यास करत असताना किंवा जर तुम्हाला रिझल्ट आणायचा असेल तर तुम्हाला 12 ते 13 जे डिप्लोमाचे सब्जेक्ट आहेत ते तुम्हाला नेहमी सांगत असतो मी. त्याची बुक लिस्टसुद्धा दिलेली आहे. तर तुम्ही डिटेलमध्ये एकदा स्टडी करून स्वतःच्या नोट्स प्रिपेअर करू शकता आणि ते एक्झामच्या दृष्टिकोन म्हणजे एक्झाम जवळ आहे तेव्हा चांगलं प्रिपरेशन करू शकता. तेव्हाच तुमचा रिझल्ट येऊ शकतो. कुठलाही सब्जेक्ट हा कमी नाही किंवा एक्झामच्या दृष्टिकोनातून सगळे सब्जेक्ट आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्याच्यामुळे एक्झामच्या एंड काळामध्ये आपल्याला चांगला रिझल्ट आपल्याला जर गेन करायचा असेल, चांगले मार्क्स गेन करायचे असेल तर आपल्याला प्रत्येक सब्जेक्ट जो डिप्लोमाचा छोटे मोठे सब्जेक्ट आहेत ते आपल्याला कवर करावे लागतील. तर अशा प्रकारचा सिलेबस होता. एक्झामचं स्वरूप पुन्हा एकदा डिस्कस करतो. 100 प्रश्न असतील, त्याला 100 मार्क असतील. 60 मिनिट असतील, तुम्हाला 1 तास दिला जाईल. इंग्लिश मीडियम असेल आणि ऑब्जेक्टिव्ह टाईपचे जे असणार ते प्रश्न असणार आहेत. स्टँडर्ड असणारे डिग्री म्हणजे डिग्री लेवलचे किंवा डिग्री स्टँडर्डचे जे असणार तुमचे प्रश्न या एक्झाममध्ये तुम्हाला विचारले जाणार आहेत. तर अशा प्रकारचा MPSC फार्मसी ऑफिसरचा हा सिलेबस होता. त्याच्यानंतर प्रश्नपत्रिका थोडक्यात डिस्कस करूया, डिटेलमध्ये जाणार नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. जर या पुस्तकाच्या तुम्ही जर पेज नंबर 175वरती आला तर तुम्हाला MPSC ऑफिसरची जी प्रश्नपत्रिका आहे जी की 2012मध्ये झालेली होती परीक्षा, तर त्याचा पेपर तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. तर शॉर्टमध्ये डिस्कस करूया की कुठल्या टॉपिकवर कशा प्रकारचे आणि किती प्रश्न विचारले गेलेले आहेत. थोडक्यामध्ये त्याचा ॲनालिसिस केलेला आहे मी. सुटिक्सचा जर आपण विचार केला तर सुटिक्सच्या जवळपास 21 ते 22 प्रश्न मला या प्रश्नपत्रिकेमध्ये बघायला भेटलेले आहेत. थोडक्यात 1 ते 2 प्रश्न डिस्कस करतो. झेरोजेल रेफर्स टू, त्याच्यानंतर तुमचा यंग्स फॉर्म्युला त्याच्यावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न प्रिस्क्रिप्शनवरती जसं की आपण आता डिस्कस केलं त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यानंतर तुमची पॅकेजिंग, ब्लिस्टर पॅकेजिंग असू द्या की बाकीच्या ज्या पॅकेजिंग्स आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत. मग जे आपण डिस्कस केलं ते कुठले डाटा बेसिस किंवा कुठले कॉम्प्युटर बेसिस यूज केले जातात ते सुद्धा इथे विचारलेले आहेत पेशंट मेंटेनिंग रेकॉर्डसाठी, जे की DSBMमध्ये येतं. त्याच्यानंतर PGवरती तुम्हाला सांगितलं होतं प्रश्न विचारले जातात. शेड्यूलवरती बरेच प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्याच्यानंतर सुटिक्समध्ये सस्पेन्शन, इमल्शन या टॉपिकवरती प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्याच्यानंतर टॅबलेट कॅप्सूल याच्यावरती प्रश्न तुम्हाला इथे बघायला भेटतील. तर अशा प्रकारचे सुटिकवरती जवळपास 21 ते 22 प्रश्न मला या प्रश्नपत्रिकेत बघायला भेटले. PGवरती 60 ते 8 प्रश्न मला याच्यामध्ये बघायला भेटले. त्याच्यावरती शेड्यूलवरती बऱ्याच ठिकाणी प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्याचसोबत कोलॉजीवरती तर मॅक्झिमम प्रश्न विचारले गेलेलेच आहेत, त्यात काय डाऊट नाही. मेजर प्रश्न जे आहेत ते कोलॉजीवरतीच आहेत. पण तुम्हाला अभ्यास करत असताना सगळे विषय कव्हर करावे लागतील. या प्रश्नपत्रिकेमध्ये कोलॉजी, सुटिक्स, फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स, त्याच्यानंतर तुमची हेल्थ एज्युकेशन अँड कम्युनिटी फार्मसी, ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी, फार्मास्युटिकल केमिस्ट्री, ड्रग स्टोरेज अँड बिझनेस मॅनेजमेंट आणि फार्मास्युटिकल केमिस्ट्री. तर एवढे जे सब्जेक्ट आता मी तुमच्याशी डिस्कस केलेले आहेत त्याच्यावरती सगळे प्रश्न तुम्हाला या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले गेलेले आहेत. आणि अभ्यास करत असताना तुम्हाला याच सब्जेक्टला पकडून आणखीन जे 2 ते 3 सब्जेक्ट आहेत, मायक्रोबायोलॉजी असू द्या, तुमची बायोकेमिस्ट्री असू द्या किंवा तुमचं फार्मास्युटिकल ॲनालिसिस असू द्या, यावरचे सध्या प्रश्न जास्त विचारले गेलेले नाहीत. ॲनालिसिसवरती प्रश्न जास्त विचारले जात नाहीत. पण कधी एखादा प्रश्न जर विचारला गेला तर आपला त्यामध्ये मार्क जाऊ नये या उद्देशाने
हे 12 ते 13 जे सब्जेक्ट आहेत तुम्हाला या एक्झामसाठी स्टडी करावं लागतील, जेणेकरून तुमचा कुठलाही मार्क जाणार नाही. अशा प्रकारे जे आहे ते प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असेल. कधी वेळ भेटला तर नेक्स्ट व्हिडिओ डिटेलमध्ये पुन्हा एकदा सगळे जे 100 प्रश्न असतील तुम्हाला मी या पुस्तकामधनं पुन्हा एकदा तुमच्याशी डिस्कस करेल. त्याचं डिटेलमध्ये ॲनालिसिस देईल, क्वेश्चन सहित किंवा ॲन्सर सहित कशा प्रकारचे 100 प्रश्न तुम्हाला या एक्झाममध्ये विचारले गेले होते. कारण व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे आजचे जे डिटेलमध्ये जे ॲनालिसिस आहे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये कधीतरी मी 100 प्रश्न तुम्हाला डिस्कस करेल. हे पुस्तक तुम्हाला Amazon आणि फ्लिपकार्टवरती अवेलेबल करून दिलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला 7,000पेक्षा जास्त प्रश्न बघायला भेटतील. टॉपिक वाईज प्रश्न दिलेले आहेत, सब्जेक्ट वाईज प्रश्न दिलेले आहेत, कुठल्या सब्जेक्टला कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले ते दिलेले आहेत. त्याच्यानंतर 20 सराव प्रश्नसूच्या तुम्हाला या पुस्तकात बघायला भेटतील. 50-50चे जे आहेत ते फार्मसीचे जे ऑल सब्जेक्ट वाईज जे प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर आहेत ते 20 सराव प्रश्नसंच म्हणजे जवळपास 1000 सराव प्रश्नसंच तुम्हाला या बुकमध्ये बघायला भेटतील. त्यासोबत टॉपिक वाईज दिलेले आहेत, सब्जेक्ट वाईज दिलेले आहेत आणि सेंट्रलच्या एक्झाम आहेत त्याच्यासुद्धा प्रश्नपत्रिका, स्टेटच्या प्रश्नपत्रिका, आरोग्य विभागात महाराष्ट्राचा जो आरोग्य विभाग आहे किंवा जिल्हा परिषद आहे आत्तापर्यंत 2012पासून जेवढ्या एक्झाम झाल्या तेवढ्या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला या बुकमध्ये अवेलेबल मी करून दिलेल्या आहे. त्याचसोबत ॲडव्हर्टाइजमेंट, एक्झामचा सिलेबस आणि नेहमी तुमचा विचारला जाणारा प्रश्न, एक्झामची जी बुक लिस्ट आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला या बुकमध्ये मी इन्क्लूड करून दिलेल्या आहेत. अशा प्रकारची इम्पॉर्टंट अपडेट होती. थोड्या दिवसामध्ये फार्मसी ऑफिसरची जी एक्झाम आहे जी की MPSC कंडक्ट करणार आहे त्याचं थोड्या दिवसामध्ये टाईम टेबल येईल किंवा जर सिलेबस त्यांनी जर डिक्लेअर केला त्याच्यावरती नेक्स्ट मला मी डिटेलमध्ये व्हिडिओ देणारच आहे. त्याच्यामुळे अभ्यास करत असताना जे 12 ते 13 सब्जेक्ट आहे ते डिटेलमध्ये एकदा कवर करा. जी बुक लिस्ट आहे तुम्हाला बुकमध्ये भेटून जाईल. बाकी जे छोटे मोठे डिटेल आहेत मी तुम्हाला नेहमी टेलिग्रामवरती ते शेअर करतच असतो. तर टेलिग्रामवरती तुम्ही मला जॉईन करू शकता. सगळे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहे, तिथून तुम्ही मला टेलिग्रामवरती जॉईन करू शकता. तर आजच्या व्हिडिओ मी तिथेच थांबूया. भेटूया काही पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत. तुमची काळजी घ्या. जय हिंद, वंदे मातरम.